नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत चालू घडामोडी 13/4/2026 पासून ते 18/4/2026 पर्यंतच्या घडामोडी आपण पाहणार आहोत. आपल्या कंबाईन ग्रुप बी साठी सी साठी 15 मार्कासाठी चालू घडामोडी येतात. तर आपण बघूयात. चला, प्रश्न पहिला. 5वा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2026 कोणाला जाहीर करण्यात आला? उत्तर आहे कैलास सत्यार्थी. प्रश्न क्रमांक 2. दिल्लीत होणाऱ्या पहिल्या प्रशासकीय महिला मराठी साहित्य संमेलनाची अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? उत्तर आहे लीना मेहेंदळे. प्रश्न क्रमांक 3. मिसेस इंटरनॅशनल वर्ल्ड क्लासिक 2026 हा किताब जिंकणाऱ्या पहिल्या भारतीय महिला कोण ठरले आहेत? उत्तर आहे गीतांजली ओमप्रकाश. प्रश्न क्रमांक 4. मंगोलियातील उलान बातर येथे आयोजित आशियाई मुष्टियुद्ध चॅम्पियनशिप 2026 मध्ये भारतासाठी पहिले सुवर्णपदक कोणी जिंकले आहे? उत्तर आहे मीनाक्षी हुड्डा. प्रश्न क्रमांक 5. भारतातील पहिला प्रोटोटाइप फास्ट ब्रेड ट्रॅक्टर कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आला आहे? उत्तर आहे तामिळनाडू. प्रश्न क्रमांक 6. स्काय टॅक्स वर्ल्ड एअरपोर्ट अवॉर्ड 2026 मध्ये भारतातील आणि दक्षिण आशियातील पहिल्या क्रमांकाची विमानतळ कोणते ठरले आहे? उत्तर आहे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ. प्रश्न क्रमांक 7. जागतिक बँकेने भारताचे 2026-27 आर्थिक वर्षासाठी GDP वाढीचा अंदाज वाढवून किती केला आहे? उत्तर आहे 6.6%. प्रश्न क्रमांक 8. इंडिया तायक्वांदो गाला 2026 मध्ये बेस्ट तायक्वांदो नसे प्लेयर ऑफ द इयर या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? उत्तर आहे रूपा बायोट. प्रश्न क्रमांक 9. रशियानंतर फास्ट बिल्डर रिॲक्टर चालवणारा जगातील दुसरा देश कोणता ठरला आहे? उत्तर आहे भारत. प्रश्न क्रमांक 10. एप्रिल 2026 मध्ये कोणत्या राज्य सरकारने मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरू केली? उत्तर आहे ओडिशा. प्रश्न क्रमांक 11. उन्नत कृषी महोत्सव 2026 प्रदर्शनाने प्रशिक्षण या राष्ट्रीय स्तरावरील महोत्सवाचे आयोजन कुठे करण्यात आले? उत्तर आहे मध्य प्रदेश. प्रश्न क्रमांक 12. बँकॉकमध्ये आयोजित जागतिक पॅरा तिरंदाजी मालिकेत 13 पदके जिंकून कोणता देश परत तालुक्यात पहिल्या क्रमांकावर आहे? उत्तर आहे भारत. प्रश्न क्रमांक 13. अलीकडचे वन हेल्थ या विषयावर आधारित महत्त्वाच्या जागतिक शिखर परिषदेचे आयोजन कुठे करण्यात आले? उत्तर आहे लोन, फ्रान्स. प्रश्न क्रमांक 14. आंध्र प्रदेश सरकारने 3 राजधानीचा वादग्रस्त निर्माण रद्द करून आता कोणत्या शहराला राज्याची एकमेव अधिकृत राजधानी म्हणून घोषित केले आहे? उत्तर आहे अमरावती. प्रश्न क्रमांक 15. राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2025-26 मध्ये भारतातील कोणत्या जिल्ह्यांना सर्वात उत्कृष्ट जिल्हा पंचायत म्हणून प्रथम क्रमांक मिळाला? उत्तर आहे सिपाही जाला त्रिपुरा. प्रश्न क्रमांक 16. माउंट एव्हरेस्टच्या बेस कॅम्पवर सायकलने पोहोचणारी पहिली भारतीय महिला कोण ठरली आहे? उत्तर आहे दिव्या सिंग. प्रश्न क्रमांक 17. माझं गाव आरोग्य संपन्न या राज्यव्यापी अभियानाची सुरुवात कोठे करण्यात आली? उत्तर आहे महाराष्ट्र. प्रश्न क्रमांक 18. अलीकडेच संशोधकाने कोणत्या राज्यात रो माशाच्या 3 नवीन प्रजाती शोधल्या आहेत? उत्तर आहे अरुणाचल प्रदेश. प्रश्न क्रमांक 19. योग महोत्सव 2026 कोणत्या राज्यात सुरू करण्यात आला? उत्तर आहे महाराष्ट्र. प्रश्न क्रमांक 20. इंडियन ओपन शिप सागर उपक्रमांतर्गत INS सुनैनाने आपले पहिले बंदर आगमन कोठे केले? उत्तर आहे माले, मालदीव. प्रश्न क्रमांक 21. रग्बी प्रीमियर लीग 2026 ची दुसरी आवृत्ती कोणत्या शहरात आयोजित केली जाणार आहे? उत्तर आहे हैदराबाद. प्रश्न क्रमांक 22. अलीकडच्या चर्चेत असलेले पायल नाग खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? उत्तर आहे पॅरा तिरंदाजी. प्रश्न क्रमांक 23. अलीकडे देण्यात आलेल्या मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार लोकसभा व विधानसभामध्ये महिलांना किती टक्के कोटा देण्याचा उद्देश आहे? उत्तर आहे 33%. प्रश्न क्रमांक 24. IPL 2026 मधील पहिले शतक कोणत्या खेळाडूने झळकावले आहे? उत्तर आहे संजू
सॅमसंग. प्रश्न क्रमांक 25. भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर आहे संजय खन्ना. प्रश्न क्रमांक 26. क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरीसाठी विजडन ट्रॉफी कोणाला प्रदान करण्यात आली आहे? उत्तर आहे शुभमन गिल. प्रश्न क्रमांक 27. भारतीय सेनेने कोणत्या राज्यात सीमा रेडिओ स्टेशन सुरू केली? उत्तर आहे सिक्कीम. प्रश्न क्रमांक 28. अलीकडे चर्चेत असलेला जम्मू आणि काश्मीरमधील मोहरा जलविद्युत प्रकल्प कोणत्या नदीवर बसलेला आहे? उत्तर आहे झेलम नदी. प्रश्न क्रमांक 29. चीनमध्ये आयोजित बॅडमिंटन आशिया चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या आयुष शेट्टीने कोणते पदक जिंकले? उत्तर आहे रजत पदक. प्रश्न क्रमांक 30. बिहारचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणाची नियुक्ती होणार आहे? उत्तर आहे सम्राट चौधरी. प्रश्न क्रमांक 31. ऑस्ट्रेलिया देशाच्या पहिल्या महिला लष्कर प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? उत्तर आहे सुसान गोयल. प्रश्न क्रमांक 32. नुकतेच इराक देशाचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहे? उत्तर आहे निझार अमेदी. प्रश्न क्रमांक 33. नुकताच प्रतिष्ठित नॅशनल WWF फिश अवॉर्ड कोणाला प्रदान करण्यात आला? उत्तर आहे अनिता चौधरी. प्रश्न क्रमांक 34. आशिया कुस्ती चॅम्पियनशिप 2026 मध्ये भारताने किती पदके जिंकली? उत्तर आहे 17 पदके. प्रश्न क्रमांक 35. अलीकडेच कोणते राज्य अधिकृतपणे नक्षलमुक्त राज्य म्हणून घोषित करण्यात आले आहे? उत्तर आहे तेलंगणा. प्रश्न क्रमांक 36. तामिळनाडू आणि पुदुच्चेरी नवीन प्रधान मुख्य आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर आहे सुनील वाजपेयी. प्रश्न क्रमांक 37. नुकतेच नारी शक्तीबंधन संमेलनचे आयोजन कुठे करण्यात आले? उत्तर आहे मुंबई. प्रश्न क्रमांक 38. महाराष्ट्र राज्यातील कोणत्या ठिकाणी 1500 वर्ष जुनी जलाशये सापडली? उत्तर आहे एलिफंटा बेट. प्रश्न क्रमांक 39. सिनियर आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप 2026 चे आयोजन कुठे करण्यात आले? उत्तर आहे बिश्केक, किर्गिस्तान. प्रश्न क्रमांक 40. भारतीय लष्कराच्या त्रिशक्ती ऑपरेशन हिमसूत कोणत्या राज्यात सुरू केले? उत्तर आहे सिक्कीम. प्रश्न क्रमांक 41. आशियातील सर्वात लांब वन्यजीव मार्गिका कोणत्या एक्सप्रेसवर बांधण्यात आली आहे? उत्तर आहे दिल्ली देहरादून एक्सप्रेसवर. प्रश्न क्रमांक 42. अरब लीगचे नवीन सरचिटणीस म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर आहे नबील पसंती. प्रश्न क्रमांक 43. अलीकडेच महिला कॅन्डिडेट बुद्धिबळ स्पर्धा 2026 चे विजेतेपद जिंकणारे पहिली भारतीय महिला बुद्धिबळपटू कोण ठरली आहे? उत्तर आहे वैशाली रमेश बाबू. प्रश्न क्रमांक 44. अलीकडेच पार पडलेल्या लायन स्टार V हा नौदल युद्धाभ्यास कोणत्या 2 देशांदरम्यान आयोजित करण्यात आला होता? उत्तर आहे पाकिस्तान आणि श्रीलंका. प्रश्न क्रमांक 45. फेस उपग्रह मोहीम कोणत्या अंतराळ संस्थेने प्रक्षेपित केली आहे? उत्तर आहे नासा. प्रश्न क्रमांक 46. IPLच्या इतिहासात पदार्पणाच्या सामन्यात पहिल्याच ओव्हरमध्ये 3 विकेट घेणारा पहिलाच गोलंदाज कोण बनला आहे? उत्तर आहे प्रफुल्ल हिंगे, नागपूर. अलीकडेच निधन पावलेले माउंट एव्हरेस्ट शिखर सर करणारे पहिले अमेरिकन गिर्यारोहक कोण होते? उत्तर आहे जिम व्हिटिकर. तर मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा.